प्रश्न हा नाही आहे की प्रेम तुम्हाला कुठे घेऊन जातं. प्रश्न हा आहे की तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता. जरी नको कमी काही तरी नको फार. अमर, तुला माहिती आहे ना मला तू येतोस. तुझ्या विना नको काही, काही नको यार. नमस्कार. मागच्या वेळी मी सांगितलेलं की मी आरपारच्या रिव्ह्यू करीन चित्रपट बघितल्यानंतर आणि मी चित्रपट बघितलाय. अ, योगायोगाने या आठवड्यातच काही लोकांना भेटल्यानंतर मला एक असं शिकायला मिळालं की नेक्स्ट जनरेशन जी आहे, जेन झी जी आहे, ती तिच्या जागेवर तिचे विचार, तिची आवड-निवड, त्यांच्या जागेवर त्यांच्यासाठी ती बरोबर आहे. आणि हा जो थॉट आहे, हाच थॉट कुठेतरी मला या चित्रपटामध्ये योग्यरीत्या बसताना पाहिला. आरपार एक लव्ह स्टोरी आहे. त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू खूप छान आहे. अ, त्यात अभिनय खूप छान आहे. त्याची जी कथा आहे, ती मला अ, कुठेतरी एका पॉइंट नंतर रेंगाळलेली वाटली. पण या अ, चित्रपटाच्या एडिटरने, डायरेक्टरसोबत त्याला खूप छान पद्धतीत एंगेजिंग अशी करून ठेवलेली आहे. डिरेक्शन ओके, ओके म्हणेन, बट एडिटरनी या चित्रपटामध्ये इव्हन स्क्रीन प्ले लेव्हलला मध्ये-मध्ये गाणी आणि ज्या पद्धतीत त्यांनी इन आउट केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बघताना बोर होत नाही. हां, तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. अं, चित्रपट सुरू होतो आणि फर्स्ट हाल्फपर्यंत आपल्याला वाटतं, की अच्छा हा चित्रपट या ट्रॅकवर हा असा-असा पुढे जाणार आहे. बट सेकंड हाल्फमध्ये तो वेगळाच जातो आणि मग तो लगेच संपवायला येतो. परत काहीतरी त्याच्यात म्हणजे अ, शेवटी काहीतरी थ्रिल, ग्रिप काहीतरी पाहिजे म्हणून एक अजून एक काहीतरी वेगळा ट्विस्ट असं काहीतरी टाकलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अ, ते कॅरेक्टर्स जे आहेत, ते अ, जसे बाहेर यायला पाहिजे होते, तसे आले नाहीत. म्हणजे 60% ऑफ द फिल्म कॅरेक्टर्स बरोबर जातात, असं मला वाटतं जेन्युइनली. ओके. असं असं ठीक आहे. एनिवे 60% ऑफ द फिल्म्स कॅरेक्टर बरोबर जातात. ओके. आणि ओके, चला हे आवडेल तुम्हाला. सो 60% ऑफ द फिल्म कॅरेक्टर अगदी व्यवस्थित होतं. पण त्याच्यानंतर कुठेतरी ते इन ऑर्डर टू हॅव दॅट ग्रिप, हॅव दॅट एंटरटेनमेंट फॅक्टर इन द फिल्म, ते कुठेतरी हलकं-हलकं लूज पडत गेलं. पण तुम्ही बोर होत नाहीत. याचं एक कारण म्हणजे अभिनय खूप छान आहे. ललित पवार प्रभाकरचा पण खूप छान अभिनय आहे याच्यामध्ये. ललित प्रभाकरचा अभिनय खूपच छान आहे. पण त्यासोबत ऋता दुर्गुळेने खूप म्हणजे खूप अप्रतिम काम केलेलं आहे. अं, यासोबतचे साइडला काही कॅरेक्टर्स आहेत, जे मला मेनली मेन्शन करावा आवडेल. अच्छा, IMDbमध्ये माधव अभ्यंकरांचं नाव लिहिलेलं आहे, पण त्यांचा तेवढासा रोल नाहीये आणि तो एक नेहमीसारखा जो युजुअली जसा करतात तसा तो रोल होता. काही आउटस्टँडिंग वेगळं असं काही नव्हतं. पण वीणा नायर आणि एक ॲक्टर आहे, त्यांनी त्याच्या मित्राचा रोल केलाय सौरभचा. खूप छान केलेलं आहे त्यांनी. खूप म्हणजे खूप छान केलेलं आहे. आय-टी इंजिनिअर आहे, तो जर्मनीला चाललाय असा. पण जेवढं म्हणजे थोडक्यातच त्यांनी त्याचं एवढं एक छान एकतर तर कास्टिंग पण खूप छान केलेलं आहे त्यांनी. एवढं मस्त तो येऊन आत जाऊन फिरून निघून जातो ना, इट वॉज इन्क्रेडिबल म्हणजे खूपच छान होतं. अ, सुईत्या तत्ते त्यांनी पण खूप छान केलेलं आहे. स्नेहलता वसईकर तिने पण डिसेंट काम केलेलं आहे. एक नवीन चेहरा मी पहिल्यांदा पाहिला. आधी तुम्ही कुठे पाहिला असेल ना माहिती नाही. जान्हवी सावंत. अ, नवीन-नवीन कोरी असं हे आहे, बट तिने पण डिसेंट काम केलेलं आहे. सो अभिनय चांगला आहे, एडिट चांगलं आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. स्टोरी जरा कदाचित जेन लोकांना आवडेल. कपल्सचे स्ट्रगल आणि चॅलेंजेस ते माहीत नाही. कारण आय डोंट नो. आय गेस जेन कुड रिलेट टू इट. बट
एक वेगळी लव्ह स्टोरी आहे. प्रोडक्शन व्हॅल्यू खूप छान आहे. पिक्चर बघताना खूप छान रिच वाटतो. अ, जसं म्हणतात ना हिंदीच्या तोडीस तोड असं त्याची क्वालिटी अँड लूक सगळं त्यांनी छान मॅनेज केलेलं आहे. अच्छा, या चित्रपटात जरी एडिटरनी खूप चांगलं काम केलं असेल, तरी काही जागी छोट्या-मोठ्या त्यांनी कंटिन्युटीच्या चुका केलेल्या आहेत. पण त्या आपण इझिली थोड्याफार निग्लेक्ट करू शकतो. या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाचं संगीत. काही गाणी ऐकायला खूप छान वाटतात आणि बॅकग्राऊंड स्कोर खूप छान दिला. त्यामुळे ते जे इमोशनल फील जे एक-एक आपल्याला येतात या पिक्चरमधले, ते खूप छान स्ट्राँगली आपल्या मनाला असे भिडून जातात. सो इट्स अ नाईस फिल्म. आय जेन्युइनली फील टू मी मला माहिती नाही की माझं एक 50 इयर्स प्लस लोकं किती एन्जॉय करतील. बट नवीन-नवीन प्रेमात पडलेले कपल्स वुड किंवा ज्यांचं ब्रेकअप झालंय, ज्यांच्या गर्लफ्रेंडनी चीट केलं आहे, ती लोकं हा पिक्चर एन्जॉय करतील. सो दॅट्स इट फ्रॉम मी. बाय. नक्की माझे रिव्ह्यूज बघा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू. ती काय करत नाहीये इकडे. हात दे. अमर, आय नो यू आर हर्ट बिकॉज ऑफ मी. अरे माहिती आहे तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय. आता तेच मराठीतून बोलून दाखवणार आहे का तू? एवढं कळतं अगं मला. काही रक्ताची शपथ. यू आर हर्ट बिकॉज ऑफ मी. माझ्यामुळे तुला त्रास होतोय. मेरी वजह से तुम्हें दर्द हो रहा है. कुठे राहतेस? नाही म्हणजे इथलीच आहेस की बाहेरनं कुठनं आली शिकायला? का? ये लाखात एक तू लाखात एक मी बेरीज सुंदर. अग माझी तू लव यू तुझा मी लव यू लवली टुगेदर. कोण आहे हा तुझा भाऊ हे तो तसा का लांबचा मानलेला भाऊ? अरे जमलं अरे जमलं अरे भारी जमले जमले अफलातून. तुला पण जायचंय? हात दुख. 36 आम्ही आमच्या आयुष्यात एकमेकांना मॅनिफेस्ट केलंय. आम्हाला ड्रामा लागतो हे कळलंय आता मला. खूप जास्त हट्टी होते यार मी. मला तूच हवाय. हट्टच तू. हिंमत होत नाहीये माझी. तू ढकलतेस का मला?